शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुरू असलेली शेतकरी दिंडी चंदगडमधून भुदरगड तालुक्यातील वेसर्डे, कडगाव आणि करडवाडी या ठिकाणी दाखल झाली। यावेळी महिलांनी जल्लोषात स्वागत करत फुलांच्या उधळणीत दिंडीचं स्वागत केलं। शेतकरी देखील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कडगाव येथे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी भाषण करताना वर्तमान मुख्यमंत्री सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची त्यांनी घोषणा केली होती, पण ती आज तागायत पूर्ण झाली नाही। अशा लबाड मुख्यमंत्र्याला पांडुरंग सद्बुद्धी देवो आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा अशी घणाघाती टीका केली। तसेच शेतीपंपाचे वीज बिल 100% माफ करणे, पाणीपट्टी पूर्णपणे माफ करणे, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती कमी करणे अशा अनेक मागण्या त्यांनी यावेळी मांडल्या। करडवाडी येथे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख विजय देवणे, सहसंपर्क प्रमुख रियाजभाई शमणजी, जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे, राज्य संघटक चंगेजभाई पठाण, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, तालुका संघ संचालक बचाराम गुरव, उपतालुका प्रमुख अशोक पाटील, विभाग प्रमुख विल्सन बारदेसकर यांच्यासह शेतकरी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एक घाला घालणारा असा शक्तीपीठ महामार्ग जो अदानीने अंबानीला द्यायचा आहे, त्या महामार्गाचा घाट सुरू आहे। 86,000 कोटी रुपये तुम्ही रस्त्यात घालण्यापेक्षा जर शेतकऱ्यांना द्यायचा विचार केला तर शेतकऱ्यांना साधारणपणे 2 वेळा कर्जमाफी देता येईल। 2025लाही देता येईल, 2030ला पण देता येईल। पुढच्या निवडणुकीचं आश्वासन आज देता येईल, पण हे सरकार देत नाही। बच्चू कडूचं आंदोलन झालं, पण त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं उदय सामंतला पाठवलं, पण कर्जमाफीची विषय करतो म्हणून अधिवेशनात सांगितलं, पण कर्जमाफीचा कोणताही निर्णय त्यांनी घेतलेला नाही। म्हणून शिवसेनेनं ही टोकाची लढाई हातात घेतलेली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं ही दिंडी महाराष्ट्रात सुरू झाली। ही कोल्हापूर जिल्ह्यातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रान पेटवल याचा मला विश्वास आहे। म्हणून या शेतकऱ्याच्या दिंडीला शेतकरी भरभरून आशीर्वाद देतात, कारण शेतकरी वाट बघतोय ते माझ्या पदरात पैसे केव्हा मिळतात। 3,000 रुपये मला उसाला मिळतात, त्या 3,000 मध्ये 1,500 रुपये माझे खर्चाला जातात। पाणीपट्टीला पैसे द्यावे लागतात, त्या पाण्याला उपसायला विजेला पैसे द्यावे लागतात, बियाणाला पैसे लागतात, कर्ज काढल्याला त्या कर्जाला व्याज द्यावं लागतं। सरकारनं जर हे सगळं मोफत दिलं तर शेतकऱ्याच्या पदरामध्ये 1,500 पडतात, ते 3,000 पडतील आणि समृद्ध होईल। शेतकरी दिंडी मित्र होय, दिंडी ती शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारी दिंडी। ही दिंडी त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा सद्बुद्धी देण्याची दिंडी आहे। ही दिंडी मित्र या ठिकाणी वाढलेली महागाई कमी ही दिंडी जे काय अनेक या ठिकाणी आपण बघितलं की लाडक्या बहिणींना एका बाजूला ह्या सरकारनं मित्र पैसे द्यायचं काम केलं आणि तेव्हा त्या देवेंद्र फडणवीसवर आपली सत्ता आणण्याचं मित्रांनो काम केलं। आज परिस्थिती बघितली तर किमानपक्षी 50,000 या ठिकाणी महिला त्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत। त्यांची छाननी केली, त्यांना अपात्र केल्या आणि ते करून त्या लाडक्या बहिणीचा संसार मोठा मित्र लाडक्या भावाला लागणारी दारू देखील डबल दरानं महाग केली। म्हणजे एका बाजूला महिलांचा संसार उद्ध्वस्त करायचा आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या नवऱ्याला उद्ध्वस्त करायचा, तरच ही जनता या भारतीय जनता पार्टीबरोबर राहील, या गद्दारांच्या सरकारबरोबर राहील अशी भूमिका घेऊन एका बाजूला मित्र सरकार आलेला आणि माझ्या सरकारला शांतता सुधावा। आपण बघतोय अनेक मंत्री ह्या ठिकाणी धिंगाणा करतात, रेस्टॉरंटमध्ये मारामारी करतात, काही जण पत्त्याने खेळतात, काही जण रमील खेळतात आणि काही जण मित्र आपल्या मतदारसंघामध्ये दादागिरी देखील करतात। तेवढी मजुरी कशाने वाढली तर ह्या राज्यात आलेला एक नवीन शक्तीपीठ महामार्ग 86,000 कोटी रुपये ह्या त्यासाठी मंजूर केले आणि मित्रांनो या मंत्र्यांना विकत घेण्याचं काम ह्या फडणवीस सरकारने केलं। तारा न्यूज साठी प्रतिनिधी प्रकाश खतकर, भुदरगड। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी
गोकुळ बासुंदी.